अशा विविध समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती नवीन गोष्टींची संकल्पना त्यांनी राबवली. त्यांना राज्यातील देशभरातून विदेशातून सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले. विशेष म्हणजे कोविड काळातील त्यांच्या कामामुळे त्यांना अमेरिकेतील एका विद्यापीठाने डॉक्टरेट सुद्धा त्यांना बहाल केली. असे आमच्या सर्वजण टीव्हीवरच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि एक महिलांसाठी समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाचा उपयोग काय तो फक्त बातम्यापुरतं एका फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा काही त्यांच्या शुभेच्छा देण्यापुरता नाही, त्याच्यातून व्यवसायातून सुद्धा कशी होते कार्यक्रमाची त्यांची संकल्पना होती. आणि त्याच संकल्पनेला आपण या ठिकाणी त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. मला कल्पना आहे की पहिल्यांदाच आपण अशा कार्यक्रम घेतोय, कारण तिथून मागचे कार्यक्रमाचं स्वरूप काही पदार्थ करणे, काही निकम करणे असे जरी असते नवीन गोष्टींची संकल्पना स्वीकारली पाहिजे. मला वाटतं फक्त व्यवसाय आजच्या परिस्थितीमध्ये व्यवसाय नेहमी म्हणतो की आपलं सहज विचारला आपण सकाळी त्यांचा ब्रश करतो तर काय वापरतो, कोलगेट हा ब्रँड आहे. आपण वापरतो काय टूथपेस्ट, पण आपण क्लोजअप असेल अजून दुसरे काहीतरी पेस्ट असेल तरी त्याला स्वाभाविकपणे इतकं ब्रँडिंग झालं की आपल्याला टूथपेस्ट हा शब्दच दिसून येतो. म्हणजे पाण्याची बॉटल जरी घ्यायची तर आपण बिसलेरी त्याला ऍक्च्युली नाव मिनरल वॉटर. त्याचं इतकं ब्रँडिंग झालं की आपण तीच गोष्ट फक्त आता लक्षात ठेवतो. आणि हे स्वाभाविक आहे. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये मार्केटिंग ही काळाची गरज आहे. आपण ब्रँड तेव्हाच डेव्हलप होतो. म्हणजे स्वाभाविक कोणी जर आपल्याला सकाळी कळत नसतो आपण, पण त्याच्याबरोबर अनेक ब्रँड्स आहेत जे आपल्याला ही वृत्ती त्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी त्यांचा ब्रँड इतक्या उंचीवर दिला आहे की स्वाभाविकपणे आपल्याकडे आपसूकपणे ते जेव्हा नाव येतं तेव्हा त्यांची व्यवसाय वृत्ती त्यांच्या मार्केटिंग करून देतात. आपण प्रत्येक जण स्वतः ज्यावेळी जातो तिथे एक अमूलची ॲड असते, दर 8-15 दिवसाला बदलते. आणि करंट हॅपनिंग गोष्टी ज्या घडल्या देशात त्याच्यावर ते अमूलचं चित्रपट असतं. स्वाभाविक ब्रँड नाही डेव्हलप केलं की मला कल्पना आहे की काय होतं ते अमूलची ॲड. मग त्याच्यात जाहिरात करण्याचे जरी असतं ती स्वाभाविक तुम्हाला सांगितलं अमूलचं काय दूध येतं बटर येतं अजून काय अशा स्वरूपात एक नवीन आधुनिक काळात स्वाभाविकपणे कमी झाली. आणि मग स्वाभाविकपणे आपण असतं आपल्याच्या आधुनिक पिढी असतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम अजून नवीन प्लॅटफॉर्मवर आपण करू शकतो का स्वाभाविकपणे करू शकतो असं मला वाटतं. जी कुठली गोष्ट आपल्याला घ्यायची असतात तर ती आता प्रत्येक जण म्हणजे आपण स्वाभाविक होतो की ॲमेझॉनला आहे का स्विगीला आहे का तर ती कधी आपल्या जवळ असतं. माझं स्वतःचे उदाहरण सांगून संपवतो. आणि इतके वेगवेगळे फीचर्सचे पुतळे शिवाजी महाराजांच्या अनेक तऱ्हेचे वेगवेगळ्या घोड्यावर असे वेगवेगळ्या स्वरूपाचे पुतळे त्यांनी बनवले. अशा तऱ्हेचं मार्केटिंग ते करतात. आपल्या जवळ असतं सुद्धा आपल्याला ते कळत नाही. म्हणजे पोर्ट असतं किंवा त्या गावामध्ये स्विमिंगच्या काही असतं म्हणजे आपल्या परिसरात खूप त्याची असतात आपल्याला ते माहिती नसतं. मला वाटतं ही काळाची गरज आहे. एक छोटासा एका ब्रँडची माहिती सांगतो. सोशल मीडियाचं बेहरोज नावाने दिल्याचा ब्रँड आहे. तुम्ही प्रत्येक जण बेहरोजचा ब्रँड होतो पण बेहरोजचं कुठे शॉप नाही. देशाभरामध्ये बेहरोजचं फक्त आउटलेटसारखं कुठे शॉप नाही. बेहरोजचं विलय प्रत्येक होतं. बेहरोजचं मार्केटिंग प्रचंड आहे. लाखो कोटी रुपये ते करतात. बेहरोजची ब्रँड म्हणजे का जे सांगितलं आपल्याला त्यावेळेस जेव्हा आपण मार्केटिंग करतो वेगळीच वाटतं. मला वाटतं ही काळाची गरज आहे.
तर तोच फोटो कशा अँगलने आपण प्रेझेंट करतो त्याच्याने ग्राहकाचा आपल्या प्रॉडक्टमध्ये कसा होतो आणि मला वाटतं की हे भविष्य काळामध्ये खूप जास्त गरजेचं आहे. मला वाटतं की आपल्या सर्वांच्या सोशल मीडियाच्या चॅनलवर आपण प्रत्येक जण भविष्यामध्ये जे आर्थिक कसं तरी व्यवसाय त्याच्यामध्ये निश्चितपणे व्यवसाय वृद्धीसाठी आपल्याला फायदा असतो. माझं स्वतःचं मत आहे पुन्हा एकदा सर्वजण या ठिकाणी उपस्थित त्याबद्दल आपला स्वागत आपले स्वागत करतो. आमच्या वेळी जगताप त्यांची तसंच आधुनिक सरकार या ठिकाणी फायनल एक्झाममध्ये काल सीए झाले सीए तिच्या वतीने आईने देखील करायचं असते सरकारचं करायला. मनोबल व्यक्त केले त्याच्यानंतर मी फक्त आभार प्रदर्शन केलं तर कार्यक्रम संपला असं तयारी करता येईल. कारण एवढं छान त्यांनी सांगितलेलं आहे. आवाज येतोय सगळ्यांना तुम्हाला येतं व्यवस्थित? हां ठीक आहे. थोडे पुढे आलात तसं तर हां थोडा कमी असला तरी चालेल. व्यवस्थित 3 वर्ष झाले. आपण काय मागतो गोदरेजचं कपाट ही का गरज भासती आता सगळ्यांना? साखरपडी तर धडपडी ते बनते ना 46 तास. कधी विचार केला नाही आपण करत नाही. पण इथे पावसामध्ये कुठेतरी ज्वेलरीचं दुकान असेल सोनार असेल 24 कॅरेट सोनं म्हणजे वळलेला नको ना आपण ते कुठेही विकलं तरी सेम भाव मिळतो. तर तुम्ही इथल्या चौकातल्या सोनारांकडे का घेत नाही? पीएचडीकडे का जाता? आता की नाही आता तुम्हाला 50,000 सोनं घे क्वालिटीचा तर तुम्ही तुमच्या गल्लीतला आहे ना हाताने तुम्ही घरी मांडू शकता ना. ब्रँड नाही ब्रँडचं काय घेणार ते सोनं सोनं पावती देतोय 24 कॅरेटची. हां आता एक मुद्द्यावर जेव्हा मी म्हणतो की तुम्ही अनेकांना बोलण्याचे शूज महाग वाटतात. आपल्या विषयाशी बोलणं चाललेलं आहे. बोलण्याचे शूज ॲक्च्युअली महाग नसतात. उलट तुम्ही लोकल ब्रँडचे लोकल शूज घेतात 1,000 रुपयापर्यंत असतात साधारण बरोबर ना. उडण्याचं 5,000 कमीच करा. पण उडण्यात ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना कधी भेटला तुम्ही तर विचारा 10 वर्ष त्या बुटाला काहीच होतं फाटलाय दूध केलाय कधीच नाही तर पॉलिश करावं लागत नाही. साध्या पाण्याने स्प्रे मारायचे काम करत. आता 10 वर्ष टिकणारा 5,000चा शूज म्हणजे महिने वर्षाला 500 रुपये फक्त खर्च आणि तुम्ही लोकल ब्रँडचा घेतला 1 वर्ष पण टिकत नाही तो शूज 6 महिने खराब. 10 वर्षाचे तुमचे किती झाले 14,000. उलट शूज महागच आहे. कळलं? आता जर मगाशीचं उदाहरण सोनाराचं सांगतो गल्लीच्याकडे आपण का नाही घेत? भरोसा नाही. भरोसा का नाही आहे? कारण त्यांनी त्याचं ब्रँडिंग केलेलं नाही. तुमच्या मनावर विश्वास निर्माण केलेला नाही. आणि तोच काम पीएचडीने केलंय लाखो रुपयापासून. आता पीएचडीचं वार्षिक बजेट जर जाहिरातीचं सांगितलं तर तुम्हाला चक्कर येईल. एकट्या पुण्यासाठीचं 3.5 कोटीचं बजेट आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठीचं 22 कोटी आणि अदर दॅन महाराष्ट्र स्टेट 13 कोटी मिळून जातात 62 कोटी तो जाहिरातीवर. मग ते प्रॉफिट किती कमवत असते? आणि तुमच्या गल्लीतला सोनारे 72,000 रुपये रेटने 16,000 देतो. पीएचडी पण 72,000नीच देतं. पण त्याच्याकडे 62 कोटी आले कुठून? विचार केला कधी? नाही करत. कारण आपण आपली वस्तू लोकल लेवलवर
फॅशन म्हणण्यापेक्षा गौरवाने सांगतात महिला नाही नाही माझी शोरूम वगैरे काही नाही आहे ते घरातच करते. प्राऊड टीचर आहे, नवीन एक शब्द आहे प्राऊड टीचर. अरे हा वेळेचा कारभार आहे. घरगुती फॉर पिको शिकून मिळेल कशासाठी घरगुती 4 जणी 4 वेगवेगळ्या ठिकाणी मिळून काम करतात. फॉर पिको तुमच्या वाटेत तो करा तर चौघीने मिळून एक चौका भाड्याने घेतलं. चौघांनी मिळून भाडं डिस्ट्रीब्यूट करून घेतलं. चौघींच्या मशिनी तिथं लावल्या. लाचीचा दरवाजा लावला. एक चांगला ऑफिसवर वर्कर ठेवला. वर्कर पूर्ण ठेवलं. खाली गाडीच्या टाकला आणि घरातनं तुम्ही जे काम 10 रुपयाला देत होतं ते तिथं 12 रुपयाला दिलं तर तो आनंदाने मिळेल तिथं देतो. 3 गोष्टीची सोनाला ते तुम्हाला सांगतोय की इकडे गेल्यावर तुम्हाला भारी वाटतं की दरवाजा वॉशरूम काचेचा दरवाजा चहा कॉफी किंवा साड्यांच्या उदाहरणामध्ये साड्या घ्यायला जातं की नाही. हां इथल्या दुकानात का नाही गेले का तुम्ही बाहेर त्याच्या साड्या घ्यायला गेले तर दुकानात जातात. स्वतः साडीचे घ्यायला जाताना लक्ष्मी रोडला जातं की नाही. कारण आपल्याला पण ते क्रेज असते की मोठे आणि आम्ही जाहिरातदार तुमची ती भावना एनकॅश करतात. म्हणून आमच्या जाहिरातीमध्ये आपल्या दुकानात हेमामालिनी येऊन गेली जयाप्रदा येऊन गेली असे फोटो लावले जातात. तुम्हाला स्वतः जयाप्रदा वाटायला लागतो. आम्ही पण सत्य लावतो वाटतं ना कोणाला वाटतं. किंवा हॉटेलमध्ये कुठे गेला असतात तर तिथे नाना पाटेकर जेव्हा स्वतःचे फोटो लावलेले असतात किंवा लता मंगेशकर जेव्हा होते तुम्हाला भारी वाटायला ते मोठे लोक इथे गेले म्हणजे हे भारी वाटणार. दॅट इज फॉर ब्रँडिंग. आणि सोपं सूत्र सांगून ठेवलं नंतर मूळ श्रेयाचा सुरू व्हायचा आहे मला शिकवायचा. मी हे खास आपल्यासाठी घेऊन आलोय आजचं. बाकी श्रेयाचा मी प्रत्येक वर्षाला शिकवतो ते मला शिकवेलच मी. पण आज माझे जुने संबंध खूप म्हणजे 3 दशकांचे संबंध जेव्हा आम्ही दोघे कोणीच नव्हतो तेव्हापासून. आता यांच्यासाठी काही वेगळं घेऊन होते आजपर्यंत माझे एकाही गोष्टीमध्ये नाही सांगितलं. विशेष आजच्यासाठी आहे ब्रँड होणं म्हणजे काय असतं. ब्रँड व्हायचं म्हणजे काय व्हायचं माहिती. भारतीय समाजात व्यक्ती पूजक आहे. मला थोडंसं डेमो क्रिएटर राहायचं तसं डेमो ते बोलायची सवय आहे. केल्याशिवाय लोक मान्यच करत नाही. आता मी म्हणलं व्यक्ती पूजक आहे तुम्ही म्हणणार नाही आम्ही व्यक्ती पूजक नाही. मी सांगतो तुम्ही सगळे व्यक्ती पूजक आहात म्हणजे व्यक्तीला मानणारे आहात तसं ते सांगतो. आपल्या भाषेत मार्केटिंगचा बाबा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला माहित नाही असं आहे बाबा आमच्या संस्थेचं नाव काय म्हणजे आपल्या भाषेत कंपनी नाव काय. आनंदवाडी प्रकल्पाचं नाव आहे. मी संस्थेचं विचारतो हेमल कसा प्रकल्प आपल्या भाषेत कंपनी म्हणजे त्यांच्या दृष्टीने संस्था आहे. माहिती कोणाला नाही. अण्णा आजारे माहिती चला त्यांच्या संस्थेचं नाव सांगा. नाही माहिती. किरण बेदी माहिती त्यांच्या संस्थेचं नाव सांगा. नाही माहिती आहे कळलं. म्हणजे आपण व्यक्तीला मानतो. व्यक्ती पूजक म्हणजे व्यक्तीला लक्षात ठेवतो. आपल्याला जे.आर.डी. टाटा माहिती आहे रतन टाटा सगळ्यांना माहिती आहे पण ते चाचणी कुठं बनवतात रंगाळ कुठं बनवतात आपल्याला माहित नाही पण टाटा माहिती बरोबर आहे की नाही. इतके अनेक फिल्टर वॉटर फिल्टर बाजारात असताना टाटाचा 1,000 रुपयाचा स्वस्ताचा फिल्टर अजून पण लोकांनी का घेतला. टाटावर विश्वास आहे म्हणून. हा विश्वास म्हणजे ब्रँड तो फेसवर तयार होतो. व्यक्तीवर आधारित तुमचा ब्रँड तयार होतो. आपण म्हणतो ना जाहिरातीत नावाने कसं मी माझा चेहरा कसा वापरतो तर फेसबुकमध्ये फेस शब्द आहे. आपण काय करतो आपली प्रोफाईल बंद आणि लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची. लोक कशी करणार तुझं घर माहिती नाही तुम्ही दारावरून लावलं फेसबुकचं बोलावतोय मी हा तुम्ही जेवणार कसा. आता तुम्ही म्हणाल लेडीची प्रायव्हसी असते ते जबावं लागतं आजच्या काळात. त्या लोकांसाठी मी सांगतो जेव्हा तुम्ही गणपती धक्का पण लागला नाही पाहिजे गणपती पण बघायला नाही पाहिजे होणार नाही बरोबर. तुम्ही बसले जाता कधी समजा तरी तेव्हा प्रवासात धक्का तर लागतो की नाही का प्रवास कुठून दिला त्यासाठी विमान खरेदी केलं याच्यासाठी. मग धक्का लागू नये म्हणून विमान घेत नाही
दुकानामध्ये बाहेर फक्त बोर्ड आहे तुमचा आमच्या इकडे वॉल विको करून मिळेल, कोण येणार आहे आपण? थोडं डेअरिंग करायचं, थोडं तुमचे वॉल ओपन ठेवायचं आणि थोडंसं जसं तुम्ही तुमच्याकडे ग्रामीण भागात किती जण आले, सगळे ग्रामीण भाग तर माहिती आहे ना, अंगणात उन्हाळ्यामध्ये पापड वाळत घालायला जायचे बरोबर ना? दिवसभर काही आपली आई पण राखत बसायची नाही, आठवण काठी फिरून यायची आणि कोपड्याचे कुठेतरी लाल माडकं लावून ठेवायची काठी, पक्ष्यांना वगैरे मांजरांना वाटायची कोणते बसते, आपले पापड सुरक्षित राहायचे. तर आपले वॉलला करू शकतो ना, सर्वात हा उपाय नाही. तुम्हाला ब्रँड व्हायचा आणि माझा चेहरा काही सुंदर नाही असं काही जणांचा तो निमंत्रण घालवण्यासाठी माझे कळलं नव्हतं. त्याच्यामध्ये मला दुसरं एकूण 3 आहे राष्ट्रपती पुरस्कार, दुसरा मिळाला तो जाहिरातीच्या संदर्भात माझ्या साड्यांच्या जाहिरातीमध्ये स्वामीने नाव ऐकलं असेल, त्याची जाहिरात मी करतो. त्याच्यामध्ये मी कधी रिपर कपडे अनुमानाने वापरले नाही, मी काशीची राणी वापरली, मदर टेरेसा वापरली, महाराणी पद्मिनी वापरली, तर त्या बायका काढायला वेगळं बघायला का फक्त डिंपल कपडे येत नसते का, पण डिंपलमध्ये साडी नेसण्याची माझ्याकडे 10 घेते, मदर टेरेसा माझ्याकडे 1 रुपया पण घेत नाहीत ना. पण माझा फायदा काय होतो, जिजाबाईंना मानणारा मदर टेरेसांना मानणारा एक वर्ग असतो, तो वर्ग आपुलकीने जाहिरात करतो आणि मग तुमचं आपोआप जाहिरात करायचं काम काय, लोकांपर्यंत तुम्हाला नाही ते ओळखणारे तुमचं आपोआप सगळं काम होणार. सोशल मीडियावरचा बिझनेस म्हणजे शेवटचा मुद्दा गेला पुढे जाऊन काही गोष्टी परखड आहेत त्याच्यामध्ये. डोंगराचा खेळ किती जणांनी बघितला, रस्त्यावरच्या कडेला सगळे डांबरच आहे. डोंगराचा खेळ बघणं म्हणजे कामाला निघत असतो कुठं तरी वाटेत दिसतो, आपण थांबतो, कामाला जायला लागतो शिरो म्हणजे डांबरट पण आहे. डोंगरे काय करतो माहिती, सुरुवातीला फक्त वाटते ढोलकी आलं, मग नंतर दोरीवर त्याची मोठी लहान मोठी जाते येते, मग नंतर माकड बाहेर काढतो, माकड गोल जेवढे येते त्या कडेला आलोतो वगैरे त्याच्यात लहानचं घालवतो, मग गर्दी पूर्ण जमा होते. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये खिशातनं काही काढतो बाहेर वापरायचे, दर्द रुपया आणि तुम्ही काय चालवतो. त्याची खरी गरज असते काही विकणं, पण त्यांनी बाकीचा खेळ नाही केला तर गर्दी येणार नाही, आणि गर्दी नाही आली तर त्याची ते विकलं जाणार नाही. सोशल मीडिया असाच आहे, तुम्हाला आधी गर्दी गोळा करायची आहे. आता तो बघायला उल्लू बनवतो, लोकांना खेळून आवाजाने उल्लू बनवून मग आकर्षित करून घेतो आणि मग तो त्याला हेतू बाहेर काढतो. तसंच मला तुमच्या वॉलवर करता आलं, तुम्ही आधी गर्दीचं गोळा करा, कारण गर्दी गोळा कशी करायची सोपं सांगा. आजकाल प्रत्येकाला एक गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे सिंपती. लोकांकडनं दिला असता सिंपती सहानुभूती प्रत्येकाला पाहिजे. म्हणजे किती काम करतात, दिवसभर काम करतात, पहाटेपासून उठतात, रात्री झोपायला 12 वाजतात, नाही का, शिवाय तर मेडिकलचं पण काम करतात, सेफ्टी करतात. मी 4 वाक्य बोलून वाद कमी हो, सिंपल आहे, घराघरात बोलणार. लोकांना तुम्ही खर्चिक उपाय सुचवू नका, मोफत उपाय सुचवा आणि दिलासा काय त्याच्यामध्ये तुझं म्हणणं काहीच नाही असं वाटलं की नाही. हां, आता त्याचं उदाहरण सांगतो. सगळ्यात पहिलं नॅशनल अवॉर्ड झालं त्याचं सांगतो. बाळाला एक कुरिअर नाव माहिती असतं, कुरिअर सर्व्हिसमध्ये आहे, ते माझे कस्टमर 50 वर्ष त्याचा बिझनेस चालू आहे. ते जेव्हा जॉईन झाले त्यावेळी त्यांना पहिला प्रश्न विचारला, सगळ्यांना ते प्रश्न पडायला पाहिजे असतं सगळ्यांना, पहिलं जगाचं पहिलं काय, चंद्रावर पहिल्यांदा कोण घ्याला, बरोबर असं पहिलं मेडल कधी भारताला मिळालं, पहिला वर्ल्ड कधी घेतला, पहिली सायकल कुठे जन्म, असं पहिलं आक्रमण सगळ्याला. तसं मी त्यांना विचारलं, नक्की सांगता नाही आलं. ते म्हणजे सांगता येत नाही, पण बहुतेक लंडनमध्ये चालू झाला असतो, पण ब्रिटिशांनी पोस्ट सिस्टीम सुरू केली, पोस्टाची पद्धत सुरू केली.
कुरिअरचा जन्म झाला आणि पहिला भारतीय कुरिअरवाला हा जगाचा पहिला आहे. तो आहे कालिदासाचा मेघदूत. कवी कालिदासाचं प्रेमपत्र घेऊन शकुंतलेकडे जाणारा जो ग्रह होता तो पत्र घेऊन गेला असा संस्कृतीचा आहे. ते म्हणजे कुरिअर ना. आधी जेव्हा आम्ही जाहिरात केली, पोस्ट केली, कालिदास मेघदूत आमचा आद्य गुरु, आणि मग ती स्टोरी लिहिली आणि खाली फक्त एका ओळीत लिहिलं, एका ओळीत तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर. या वैभवी परंपरेचे आजच्या काळातले आम्ही पायी भाव केला अभिमान. आम्ही कुरिअर करतो, आम्ही अमुक करतो, फराण करतो, सांगायची गरज काय? कळलं? आता याचे दोन फायदे कसे होतात? कालिदासावर प्रेम करणारा एक वर्ग असतो, साहित्यिक वर्ग, लवकर पाहिजे काढावा. तो वर्ग त्या जाहिरातीकडे आकर्षित होतो आणि तो त्यांच्या पुढच्या पिढीला पाठवतो. आणि गाडीवर आहे कालिदासाची, खाली नाळ्याची जत्रा होतो तसं आमच्या कंपनीचं गिराईकाचं नाव बघता फोन नंबर आहे, गाडीवर नाळ्याची जत्रा चालली असते. लक्षात आलं? दुसरा मी त्यांना प्रश्न विचारेल का राहू द्या, दुसरा कुरिअरवाला कोण? एवढे नाही माहिती. म्हटलं बजरंगबली हनुमान आपला दुसरा कुरिअर. रामाची अंगठी घेऊन सीतेकडे गेला, ओळख पटवून देण्यासाठी अंगठी बघितली, मग सीतेला कुंपटली. आजकाल तुम्हाला पार्सल येतं, त्याच्यावरचा QR कोड तुम्ही स्कॅन करता, ओळख पडते. हे काय बरोबर आहे? अशा जेव्हा स्टोऱ्या तुम्ही लिहित जा आणि त्या वैभवी परंपरेचा, हनुमानाच्या वैभवी कुरिअर परंपरेचा, QR कोड परंपरेचे आज आजच्या काळात आम्ही बालसर त्याचा आम्हाला घेऊन पूर्ण नाही होतं. वाहन आले वेगळे माझे तिसरे असतं, त्याची जाहिराती किती बघायला मिळालं पहा. त्याच्यात मी कधीही टाकीची जाहिरात करतो. आमच्याकडे चपला नेकलेस मोठ्याच्या वागड्या काय काही नसतं. कारण माणूस हल्ली पेठेत ज्वेलरी सगळ्या दुनियेला माहिती, तो चांगला वेगळा सगळ्यांना माहिती आहे. पण त्या जागेत तुम्ही वेगळं काहीतरी लिहिलं नव्हतं. मग आम्ही काय लिहितो? चांदीचे दागिने कसे सांभाळावे, पैठणीचे सोन्याचे त्या जुन्या काळात होत्या, सोन्याची जर असेल तर त्या पैठण्या कशा जपाव्या, ऑक्सिडाईज दागिने असेल तर कशा शेजारी ठेवू नये, अशा टाईपच्या टिप्स आम्ही देतो. हे टिप्स वाचून लोकांना वाटते काय हा धंदा तर करत नाही आहे, पण त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होतो आपल्याला. धंदा करत नाही त्यांच्या मेडिकल जवळ, फक्त तुळशीचं मात्र खायला पण नकळत त्यांच्याकडे सॉफ्ट कॉर्नर निर्माण होईल की नाही. नंतर एखादा कॉल जाईल, आता त्या तुळशीचं पान वर पण कडवट लागतंय तर दुसरं काय करू? मग त्यांनी हुशारीपणाने सांगायचं तर तुम्हाला कदाचित ॲलर्जी असेल त्याच्यावेळी मग कंठसुद्धा तुळशीची एक बाटली घ्या, तुम्ही जवळ मिळेल तिथून घ्या, माझ्याकडून घ्या म्हणायचं नाही, जवळपास कुठं मिळेल तिथून घ्या. आता जवळपास कुठून मिळेल तिथून घ्या म्हटल्यावर माणूस शोधायला जातो आणि 80% वेळेला तुम्ही जे सुचवलेलं असतं ते जवळपास नसतं. माझे सगळे कस्टमर मी असेच मिळवलेले आहेत. कोणालाही जाहिरात करायला आहे पण ॲड द्यायला काम द्या. माझ्याकडे येऊ नका कारण मी महाग आहे, मीच आधी सांगतो. आणि येऊ नका म्हटलं ना तर लोकांना उत्सुकता आता दरवाजा उघडाय की नाही, डायरेक्ट कुणी येणार नाही, दरवाजा अर्धवट बदल घेऊन बघा, वाकून बघा, ओके नाही वाकून बघायचं आपल्याला अर्धवट. तशा पद्धतीनं आपण करायचं. येऊच नका तुम्ही, या पद्धतीने धोरण ठेवा. तुम्ही कुठेही राहा, सुखी राहा, छान राहा. आमचं क्वालिटी घेतलं पाहिजे असं नाही, आमचं कापड कोशिंबीर घेतलं पाहिजे असं नाही, पण आता दिवस उन्हाळ्याचे आहे. पापड या काळातले चांगले असतात, तब्येतीला चांगले असतात, ते जरूर खा. पापड कुणाकडे नाही घ्या पण खा जरूर. नाहीच मिळाले तर कॉल करा, माझा नंबर आहे. कारण का कुठलेही घ्या म्हणा तो तुमच्याकडनं घ्या. हे त्रिकालाबाधित सत्य सांगतोय. कुठलाही विकत घ्या, कुठलाही. लोणचं फळायला लोणचं बनवतोय का बनवतो, पण कोणीतरी एखादा बनवतोय वेगळं काही प्रॉडक्ट आहे का ते उदाहरण सांगतो, ते कळेल पण वाढतो आणि आता इमॅजिन करा, 10 घरामध्ये
30 बरोबर एका गल्लीत तुम्हाला फक्त त्यांना थोडी जागा करायचं की हे आणि टाकून दुसऱ्या महिन्यात चालू करा, फरक पडतो. आणि ह्या डिनाय कोणी डॉक्टर पण करू शकत नाही, ही फॅक्ट आहे. उठूनही घ्या पण हळू लागू नका, हे लक्षात ठेवायचं शेवटचं. आणि आपल्या जाहिराती खाली जे लिहितो आपण त्याच्यात म्हणायचं की कुठंच नाही मिळायचं महत्वाचं. फरक पडतो. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो, त्याला काय आजकाल तुम्ही जे पोस्ट करत असाल तर रिस्पॉन्स कमी का येतो म्हणजे तुम्ही आमच्या भाषेमध्ये नेकेड ॲड करता. मग नेकेड ॲड म्हणजे नॅचरली सांगायला बिन कपड्याची ॲड करता. आपल्याकडे समाजामध्ये बिन कपड्याचे माणूस किंवा बाई कपड्याची पद्धत नाही आहे. स्वतः केलं तर बघत बसाल निघून जातो. तसंच सोशल मीडियावर होतं. बिल्डरची जाहिराती जर आम्ही नेकेड ॲड बिल्डरची जाहिराती असतात. बिल्डिंगचा फोटो, अमेनिटी, लोकेशन, रेट, सवलत. तुम्ही तरी पूर्ण थांबून वाचली आहे, स्क्रोल करून पुढे जातो ना, कारण त्या नेकेड ॲड त्याच्यामध्ये सोशल मीडिया 2 तत्वावर चालतो. लक्षात ठेवा. तर मी ते पाठवलं तर गोष्ट त्याने म्हटलं तर वही पेन घेऊन या, ते किती लक्षात राहणार माहिती नाही. आता उपयोग नाही आहे, आता विषय झाला समजून गेलं. वही पेन घेऊन या त्याच्यात लिहिलेलं होतं, कारण परत येणं होणार नाही. पण तरी मी एक काही कोशिश करतो मॅडम. माझा जो ह्याचे सिलेबस आहे याची सॉफ्ट कॉपी पाठवतो, त्याच्या कॉपी तुम्ही यांना पाठवा. कारण एवढं सगळं सांगून तुमचं लक्षात नाही राहणार संध्याकाळी. महिनाभरात तो पण रेस्पॉन्ड असं ओके ओके. तर सोशल मीडिया फक्त नाही फक्त 2च गोष्टीवर चालते. इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंट. आणि तिसरा प्रकार आहे तो मी बिल्डरच्या जाहिराती म्हणालो त्या नेकेड आहे. तुम्ही स्वतः करून बघा. तुम्ही स्वतः प्रत्येक सोशल मीडियावर जाता कशासाठी का तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करताय त्या फील्डमध्ये सध्या बाजारात काय आहे, स्पर्धा काय करतात, अपडेट काय आहे मार्केटला, हे बघण्यासाठी जातं. दॅट इज फॉर इन्फॉर्मेशन. आणि दुसरं 2-3 तास झाले काम करून जर कंटाळा आला तर हे बोलू जातात. व्हॉट्सअप बघून इकडचे जोक तिकडे पाठवू, बरोबर ना. दॅट इज फॉर एंटरटेनमेंट. या दोन्हीच्या व्यतिरिक्त तिसरा तुमचा हेतू आहे का मला सांगा. सोशल मीडियाचे आहे नाही आहे. म्हणून तुमच्या जाहिराती पोस्टिंग हे फक्त या 2 कंटेंटवर आधारित पाहिजे. एक तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे. जसं मी म्हणालो कालिदास हा पहिला जगाचा कुरिअर होता, दॅट इज इन्फॉर्मेशन. किंवा कॉमेडीमध्ये काही विनोदी पद्धतीने सांगता आलं तर ते सांगा. तरच लोक तुमची पोस्ट पाहणार आणि पोस्ट पाहिली तरच तुमचा धंदा वाढणार. आता काही सांगितलं तुम्हाला कळलं नाही असं आहे नाही. ओके. सोशल मीडियावर किती जण आहेत? सगळेच आहेत. ओके. सोशल मीडियापैकी फेसबुकवर किती जण आहेत? सगळेच आहेत. आम्ही नाही आहे. त्यांना पुढच्या वेळेस 100 फाईन करावं. दारामध्ये कामधेनू बांधलेली आहे आणि आपण अभिमानाने सांगतो की नाही मला नको आहे. सॉरी प्रश्न घेऊ नका. सोशल मीडिया तुमच्या दारात आणून ठेवलेलं आहे आणि आपण म्हणतो की नाही मला फेसबुकची गरज नाही, मी फेसबुकवर नाही. काय तुझ्या पोस्ट अजून तरी त्याचे पोस्ट टाकायला 5 रुपये आणि कॉमेंट करा 3 रुपये. जर लावून चालू केलं तर किती जण कॉमेंट करतील? तुम्ही नाही करणार. आहे फायदा, मोबाईलचा फायदा घ्या. एकेकाळी तुमच्यापैकी किती जणांनी मोबाईल घेतला कसं त्या रेटला माहीत नाही, पण 32 रुपये आउटगोईंग होतं आणि 16 रुपये इन्कमिंग होतं एका मिनिटाचा रेट. जेव्हा आम्ही घेतले ते विशालने मी मोठा मोबाईलचा घेतला होता, मला ते माणूस 20 पडतो. आता सुदैवाने मोफत आहे. त्याच्यात मी मोफत झालं की काय होतं त्याची व्हॅल्यू राहते. अर्धा तास आपण बोलत बसतो. जेव्हा 32 रुपये मिनिटात होतं तेव्हा पाऊण मिनिटात कसं समजेल ते बघत होतो. 25-15 सेकंद वाचलेले पुढे कुठच्या कन्वर्ट व्हायचे दिला. म्हणजेच काय आपल्याला व्हॅल्यू एक पैशात बनण्याची सवय आहे.
मोफत मिळाली व्हॅल्यू राहत नाही. तर मग अशा वेळेला मोफत मीडियावर येताना आपण दिलेलं ज्ञान लोकांना मोफतच मिळणार, त्यांना व्हॅल्यू नाही. आज तुम्ही या नसेल तर बघून घ्या, त्यांच्याकडे मागवून घ्या. काय होतं, वरच्यावरून चेहरा पण जात राहतो, नाव आणि चेहरा, मग तुमची फेस व्हॅल्यू वाढायला. म्हणजे कधीतरी कोणी भेटलं तुम्हाला की तो मगाशी कशा म्हणत आहे की मी तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये आणि ओळखते तुम्हाला, एक मिनिट भर एक सेकंड भर आता ते त्याच्या पलीकडे पोहोचले हा वागवेल, पण मला आनंद होतो की नाही, अरे मानवली नाही कोणीतरी ओळखतंय मग. तर संध्याकाळी 5 मिनिटं त्यांनी मला आता कार्यक्रम म्हटला नाही की जरा 5 मिनिटं येतात थोडंच करायला मी जाणार ते. आणि त्याचा फायदा करून घ्यायला त्याचं हुशार असतील तर काय करणार, 5 मिनिटं घरी जाणार, चहा पाजणार, पोळाला सांगणार, घरी कोण असेल तर फोटो काढणार आणि दुसऱ्या दिवशी सोशल करतात ग्रेट ग्रेट मी टीव्ही. आता त्याचा फायदा असा होतो, उदाहरणाने काय सांगतोय, त्याचा फायदा असा होतो की तुमची फ्रेंडशिप 1000ची, माझी 50,000 फॉलोअर आहे, इंस्टाला 1 लाखावर आहे, तिथपर्यंत याचा फोटो लागतो. तिथे गेले की हा तिथे त्याच्याबरोबर म्हणजे काहीतरी क्वालिटी असणार किंवा काहीतरी बहुतरी काय आहे तुमचा धंदा. तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये जी लोक आहेत त्यांना माहिती आहे तुम्ही काय विकताय, आता त्यांच्याकडनं धंदा मिळण्याचा लिमिट्स आहे. भले तुम्ही छान साडी विकताय, दर महिन्यात साडी घ्यायला तुमच्याकडून येणार, वर्षात 2 वर्षातच एकदा येणार, तर तुमची साड्याला खप कसा महत्वाचे नाही आहे. तर तुमच्या फ्रेंडलिस्टपेक्षा बाहेरच्यांनी तुमची पोस्ट पाहिली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता उदाहरण कोणाचं तरी घ्यायचं म्हणून त्या तुमचे घेईन असं काही नाही. डॉक्टरांचा बिझनेस काय, ओके हळू चालू घेऊ, हां ओके. आता माझ्या घरात 100 गाडू झाले समजा, मला हळू चालू पाहिजे, यांच्याकडे हळू चालू आहे, माझ्या खिशात पैसे आहेत, पण त्या मला विकू शकत नाही कारण मी त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये नाही. मला माहिती नाही त्याच्या बनवतात, तो गिराईक मिळणार. मग अशा वेळेला त्यांची पोस्ट एवढी दमदार पाहिजे की ती पोस्ट चेतना वहिनीनं लाईक कॉमेंट करावीशी वाटावी किंवा फॉरवर्ड करावीशी वाटावी दुसऱ्या कोणाला तरी. आणि चेतना वहिनी माझ्या लिस्टमध्ये आहे, त्यांच्याबरोबर मला यांची पोस्ट दिसली की लगेच तातडीने वहिनीने एकदा फोन करेल की वहिनी तुम्ही ओळखता काय आहे ना, त्याच्यावर हो ओळखता आमच्यापैकीच आहे, डायरेक्ट ऑर्डर करून मोकळा धंदा झाला. कधी झाला, फ्रेंडलिस्टच्या बाहेर पोस्ट आल्यावर. पण फ्रेंडलिस्टच्या बाहेर पोस्ट कधी येईल, हे कंटेंट त्याच्यात कंटेंट म्हणजे कळतंय ना, त्याच्यात काय दाखवताय सांगताय ते तेवढं मजबूत पाहिजे म्हणजे चेतना वहिनीनं त्याच्यात प्रेमात पडलं पाहिजे. त्यांनी माझ्यासाठी पण फॉरवर्ड नाही केली, त्यांना तो कंटेंट आवडला म्हणून त्यांनी फॉरवर्ड केली. लक्षात येतं आपण कंटेंट असलं पाहिजे तरच म्हणजे काय तुमच्या गोष्टीमधनं नंतर गिराईक वाढणार. जोपर्यंत ती लिस्टच्या बाहेर जाणार किंवा तब्येतीची इतकी तुमची खाली आली असेल, पावसाळ्यात सर्दी झाली, काय करावं, तव्यावर जायचं पीठ टाका, थोडासा तडका द्यायचा, तो भात घ्या, बागेत टाकून सर्दी कमी होते. 80 वाईचं वाटवा साधारण नाव पण दिले, 80 वाईचं वाटवा नाव देऊ शकता तुम्ही. मेडिसिन काही तरीचा धंदा आहे, पण मेडिसिन दुसऱ्याला मांडू नका. त्याला सांगा सर्दीने ही गोष्ट करून बघा, सर्दी कमी होईल. आणि नाही झाली तर माझ्याकडे मी आहे, माझ्या औषध आहे, या पद्धतीची केली टीप आहे जी आजच्या अनेक लोकांना माहिती नाही आहे. ज्वारीचं पीठ तव्यात टाकलं त्याचा धूर घेतलं की सर्दी कमी होते. हे नॉलेज द्या तुम्ही लोकांना. नॉलेज जो आज देईल तो जास्ती चांगला. आपण नॉलेज द्यायला विसरतो आणि थोडं तुम्ही मोबाईलवर तुम्ही इतर वेळेला काही रील बघता, यूट्यूब बघता, त्याच्याऐवजी सर्च करा. आजपासून रोज 15 मिनिटं बघतो. माझ्या फील्डमधलं सध्या वेगवेगळं हिस्ट्री काय आहे, लोकांना हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट असतो. कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे सध्या तर पहिलं घर कोणी बांधलं कसं करायचं. गोईंग टू शिमला आणि विमानाचं चित्र पुणे टू शिमला. त्यांनी काय करत गाडीवरती लिहिलं गोईंग टू शिमला विथ वाईफ फॉर हनी.
हा तुमचा खाजगी प्रश्न आहे त्यांनी मला कशात सांगताय त्याच्यातून मला काय फायदा नाही ते बघावं. आता गमत बघा ते दिसतं कसं वाटतं माहिती आहे. गोईंग टू शिमला विथ वाईफ फॉर हनीमून डॅश विथ 90 पीपल. कोणी कोणाला माहिती घरचे जवळचे सोडले सोशल मीडियाला माहितीच नाही. त्याच्यामुळं मला अडचणच नाही ना कसं आपण प्रायव्हसी जपत नाही स्वतःची आणि मग बरोबर ओके. एकमेकांना रिकमेंड करण्याचा मुद्दा कळला. रिकमेंड करणं म्हणजे वॉलवर काढणं आणि त्याच्या संदर्भात चौकशी आली तर हा मी ओळखते म्हणून. टाइम मॅनेजमेंट शिकायला पाहिजे बायकांना. आज आपण बघितलं 1 वाजताचा कार्यक्रम 2 वाजता सुरू झाला आणि 2चा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर 3 लोक 3 वाजता आले. चूक आहे तिथे एका तासाचं आणि 3 तासाचं तुम्ही माया घालवायला तुमचा 1 तास मी तर पैसे घेऊन मोकळा होणार आहे सोडणार दुसऱ्या झालं 5 तास. टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. जुन्या काळात त्यांनी गावाकडे चुलीवरचा स्वयंपाक बघितलेला आहे आईच्या आकडचा. तर 2 चूल असते इकडे आउटलेट असते मध्ये एक चूल असते इकडे वरड शेजारी ठेवली आहे आणि इकडे भाकरी भाजवली आहे. एका वेळेला 2 काम करण्याची ही 50 वर्षात तर स्टेटस नेहमी चांगलं ठेवा. तुमच्या बिझनेसच ठेवा. आम्ही माहेरी आहे आपले भाजी आहे मंगळावर करते गव्हाच्यावर करते काही नाही. आजपासून उमऱ्याच्या आत ठेवायचे. इथं फक्त व्यवसाय दिसला पाहिजे. आपल्याला हे करता आलं पाहिजे. ती पण साडी नेक्स्ट काय ती साडी विकते मी पण साडी विकते पण मी तिला रेकमेंड करतो. त्याच्यावरची गोष्ट सांगतो. एका राक्षसांची आणि देवाची केव्हाची पंगत असते. देवाला वाटण्यात आलं एका साईडला राक्षसांना वाटतं बसवलं एका साईडला देवाला बसवलं. बसवलं आणि जेवायला सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाच्या उजव्या हाताला अशी एक काठी बांधण्यात आली एवढीच आणि सांगितलं की सुरू करायचं. आता राक्षस जेवायचा प्रयत्न करत आहे. हा वेळ होतच नाही जेवणात असेल राक्षस उपाशी राहिले. देवानी काय केलं समोरच्या राक्षसाच्या ताटाचा घाम उचलून त्याला भरावं आणि शेजाऱ्याला ते द्या का एका द्या 2ला द्या 3 खूपच मागायला लागले तर द्यावं. हे तर सोशल मीडिया. तर म्हणून आपली फ्रेंड लिस्टची यादी तयार करायची 30 लोकांची आणि त्याच्यामध्ये आठवड्याचे 6 दिवस मोजून ठेवायचे. 6 म्हणजे 30 रोज दर आठवड्यात 5 जणांना आपल्याला टॅग करायचं. म्हणजे मला ज्या आठवड्यात टॅग सोमवारी मला टॅग केलंय माझा नंबर पुढच्या महिन्याच्या सोमवारी येणार आहे कारण मध्ये 30 लोक आहेत. लक्षात आलं. असं व्यवस्थित ज्यांना एक्सेल शीट बनवता येते त्यांनी एक्सेल शीट करा. त्यांना जमत नाही वळी ठेवून काढा सरळ 30 लोक. सोमवारचा हा वाटते 5 जण मंगळवारचा हा वाटते बुधवारचा हा वाटते आणि त्यांना टॅग करा. आणि ज्यांना टॅग करणार आहात त्यांना पहिल्या दिवशी मेसेंजरवर किंवा तुमच्याकडे त्यांचा व्हॉट्सअप नंबर असेल तर नंबरवर कळवा. एक 4 वाजेचा मेसेज काही करून सेव्ह करून ठेवा कुठेतरी आणि त्यांना कळवा की आम्ही आता ते चांगलं नाव घेऊन लिहिलं तरी चालेल याचं असं लेक्चर अटेंड केलं. त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही आता करणाऱ्या पद्धतीने सोशल मीडिया हँडल करत आहोत. कृपया काही दिवस आम्हाला मदत करा. तुमचे टॅग आम्ही देऊ तर ते स्वीकार ही विनंती. कसं आहे माणसाचा स्वभाव खूप इगो असतो. इगोला तुम्ही थोडं वाला दिले की हा वहिनी विचारलं म्हणून टॅग तसं दारावर डायरेक्ट हात आला तर अपमान वाटतो. टकटक करून तो डायरेक्ट हात आला तर वाईट वाटत नाही. लक्षात आलं. टॅग पोस्टिंगचं टायमिंग मी सांगितलंय. अनेकांना तिरंगा का लक्षात राहिला ज्या दिवशी बंद आहे त्या दिवशी जाहिरात करू माहिती. तुमच्या प्रॉडक्टचा पण असा शोध घ्या ह्याच्यासाठी करणं सांगतो. तर मी जेव्हा शोध घेतला तेव्हा कळलं की मॅक्झिमम चतुर्थी करणारा ब्राह्मण वर्गापेक्षा मराठा समाज जास्त आहे. आणि मराठा समाजाचा एक मोठा वर्ग असा आहे की जो पहिल्या दिवशी चतुर्थी करतो दुसऱ्या दिवशी उपवास रोखण्यासाठी हमखास मागणी खायला खातो दुपारी.
ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं, म्हणजे सर्वे काढलं, तर जो पहिल्या दिवशी मी मराठा आहे, पहिल्या दिवशी मला तिरंगाबाईने आठवण केला चंद्रजी सभागृह चंद्रोदय तुमचं राजकीय आयडियोलॉजी तुमच्या घरी ठेवायचं. माझा एक मुस्लिम कस्टमर आहे, नाव सांगता येत नाही, प्रोटोकॉल डेली काउंटर त्याचं चौदाला कापड व्यवसायिक आहे, चौदाला आणि त्यातले 90% कस्टमर हिंदू म्हणण्यापेक्षा ब्राह्मण आहे, पण तो मुस्लिम. आणि आज काय आम्ही त्याची मी ठरवून त्याची आयडेंटिटी लपवली. त्याचं पहिलं नाव असं आहे की ते कुठल्याही धर्मात असू शकतं. त्याच्यामुळे आडनाव सांगितलं तर मुस्लिम काढणार, नाव सांगितलं तर नाही. विक्री काढून त्यांचे फक्त पहिलं नाव. त्यांना शुक्रवारी रोज तिथं काउंटर मागे दगडूशेठ ठेवलेला आहे, आरती करायला लावली जाते मी सांगितले. आणि संध्याकाळी 7 वाजता आरती झाल्यावर सगळ्यांनी तिथं उपस्थित कस्टमर आहेत त्यांना साखर दुकाने वगैरे वाटतं. त्यांनी ते पाळले, त्यांचा धंदा महत्वाचा, धर्म महत्वाचा नाही. जेव्हा मी त्यांच्या घरी जेवायला जातो गेट वाजता, म्हणजे मुलांना मोठा बंगला 2 मजलीचा अलिशान, 3 मर्सिडीज आहे, समोरावर पार्किंगमध्ये आपल्याकडे देवाला घरात नसेल, पण तिथे गेट पासून आतमध्ये कुठेही हिरव्या रंगाच्या काही नाही. सगळीकडे 786 मक्का मदिना शांत आला. तरी त्याचा धर्म घरात ठेवला. तिथं तुमच्या धर्माला आहे का नाही, पण त्याचा धर्म पाळला. व्यवसाय हा एक व्यावसायिक धर्म त्या पद्धतीने पाळायचा. अजिबात असल्या पोस्ट शेअर करायचा नाही की त्याच्यातून जाती धर्म आहे. ते काहीतरी अनेक ग्रुप असतात बघा, 1 कोटी हिंदू असल्याचा गर्व करायचा आहे, असले 1 कोटी 140 कोटी हिंदूच आहेत ना, 1 कोटी घेऊन काय बसणार. त्याच्यापासून दूर राहा, कारण त्याचा कस्टमर डिस्टर्ब होऊ शकतो. सोपं आता एक थोडं महत्त्वाचं डेअरी करायचं कारण सांगून ठेवतो आणि थांबतो. सोपं गणित आहे, छोटं जाळं लावलं मासे पकडण्यासाठी, तर छोटे जाळं, छोटे मासे मिळणार. व्हेजिटेरियन असतात तरी उदाहरण तर कळतं ना. आणि छोटे जाळ्यात छोटे मासे म्हणजे काय म्हणते, तर झिंगे छोटे कोळंबी मिळते, त्याचा रेट आहे 200 200. मोठं जाळं लावलं तर मग ट्रिपल आहे,